फोन? हा, हेड ऑफिसला फोन लावायला गेला होता तो. सारखे काय ते फोनवर? अरे पाय दाब रे जरा, येऊन जा हात दा. रे माका घर दाखव रंग्या जरा. म्हणजे माझ्या चंद्यान इतको मोठो बंगलो बांधल्यान, इतको पैसो कमावल्यान, गावाकडे जाऊन सांगू कोया ना सगळ्यांका जरा मोठेपणा माझ्या भाच्याचो. चल माका घर दाखव. हा माझी मी पाय चेपून देतो ना. नको नको, माका आधी घर बघून रात्री रात्री पाहिजे. पण चल चला घर बघूया आता. नाही जरा इकडे काय ह्या जिन्यान जाऊचा काय वरती. बरं बरं बरं. हा चल बबलू. आजी किचन किचन इथे. हैसर स्वयंपाक घर काय ता तुमचा. बरा बरा. चल रे रंग्या दाखव मका आधी घर. ह्या बघ, आणि सगळा घर आधी नको. हा आधी स्वयंपाक घर. खायचा बी घर असताना आधी स्वयंपाक घर बघूचा. स्वयंपाक घर या वैभव असता घराचा म्हणाल आधी स्वयंपाक घर बघूचा. चला रे चला या. घे बाय 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 बाय, किती सुरेख स्वयंपाक घर. वा छानच. बघलो हाती सावलीन दाराला लपवायचा. काही वाटेल ते झालं तरी त्या दोघी आजींसमोर येतं का म्हणे. हा जा पटकन लवकर जा. आमरे आले आजी. अगो तुझा कौतुक करूचा तेवढा थोडाच. ही लक्ष्मीची लक्षणा. लक्ष्मी घरात असल्याशिवाय ना असा या स्वयंपाकघर स्वच्छ दिसणार नाही. खरंच लक्ष्मी असंच गो तू. नाहीतर आमची तिळू ती काय या ना काय पण जमला नसतं सांगतोय तुका. वा किती सुरेख सगळा. घे बाय विठू माऊली, आणि ती पण स्वयंपाक घरात. घरंदाज सुनेची लक्षणं असत सगळी. ह्या सगळ्यांना घरंदाज सूनच करू शकता. हा माऊली, माझ्या सगळ्या पोरांकांना सुखी ठेव. माझ्या पोरांवर लक्ष ठेव. हा आणि त्यांच्या मनात ज्या काही इच्छा असत ना त्या सगळ्या पूर्ण कर. आणि माझ्या आमरे आता बाळ होऊ दे. आमच्या या घरात बाळ ना हलू दे. तेवढी इच्छा पूर्ण करशील ना माऊली. आ रे रंग्या, अरे आता काय माका तू हैसर स्वयंपाक घरात ठेवतस की काय. चल बाकीचा घर दाखव माका. गो येत गो जरा भाज्याकडे बघ. म्हणजे गावसून आणले ना फणसाची कोयरी, मेथीची भाजी असा, शेंगा असत. त्यातली खायची भाजी करूची नाही ह्या तू ठरव आणि भाजी कर. हा चल रंग्या. हा अरे देवा, मला तर रानभाज्या नाही जमत. आता काय करू. सावलीला नक्कीच येत असतील, पण तिला इथे कसं आणायचं. काय करायचं आता देवा. ह्या काय आता. आणि लिफ्ट वर जायला. अरे पाय असत ना. अगं पण पायऱ्या खूप आहेत, गुडघे दुखतील. कोणाचे. माझे सांगत. पितळीचे वाटी असतात ना तसे गुडघे असतात माझे, मजबूत एकदम. हा काय पण धाड भरलेली नाही माका. आजी आपण अगं लवकर पोहोचू. कोणाक सांगतस रे लिफ्टची नाटका. माका म्हणा तुझ्या आवशिक सांगत होतय.
मेथीचे लाडू खा, डिंकाचे लाडू खा, म्हणजे कंबर आणि पाय गुडघे कसे असे मजबूत होतले. पण ऐकूचा नाही ना, तुम्ही शहरातली माणसा, सोचले तुमचे सगळे आणि तब्येतीची वाट लावून घेतलेली. चला चल. हा आता काय कोणाची वाट बघतास? चल चंदे चल. सारा, बबलू आणि सोहम तार आणि सावलीला लपवतात वरती. चल. जगोजी लपत लगेच. चंद्या खय हा गायब झालो की काय रे? हा सारखे तुमचे फोन मध्ये असतात रे चालू. वेलकम वेलकम. हे बाय किती सुरेखा रूम. वा 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 वा, खोली एकदम मस्त. काय रे सोम्या, कोणाची खोली? ही माझी खोली. के बाय तुझी एकदम जकास. जगन्नाथान वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधून घेतल्या ना, म्हणजे जगन्नाथान कसा शास्त्राप्रमाणे घर बांधून घेतल्या ना. आमच्या आमरी लक्ष्मी अरे, तिच्या हातात ना लक्ष्मी. हा झाला आत्ता कौतुक केलंय ना रे तुमचा मी. हा लगेच सत्यानाश त्याचं. कपड्यांचं पसारो काय या सोम्या? बबल्या काठी घेऊन या. कशाला? धू म्हटला ना का धुवायचा, विचारूचा नाही. अंधू विचारूची सवय. हा सोम्या हात पुढे कर रे. कशाला आजी? तू म्हटलं की धुवायचा. हात पुढे कर. तू म्हटला का धुवायचा. हा हात पुढे कर. हात पुढे कर. बाजूक हो, बाजूक हो. हा ह्यो समतो पसारो. पुरीचा आवाज काय सुनिलो? आजे तू, तुझ्या आवाजात काय झाला? ते शिक्षा आठवली. परत करू शिक्षा. हा हा सोम्या, आत्ताच्या आत्ता तू हे सगळे कपडे घडी करूचे. हा नाही सोम्या, कपड्यांची घडी. अरे बाबा घाल ना गड्या. रे बबल्या मेल्या, मी थैसर मारलंय. तुझ्या मांडी कसा काय लागला? हा परत शिक्षा आठवली. तुका सारखी सारखी शिक्षा आठवत. आता तुका शिक्षा करतायच मी. हा जरा थांब. थांब. काय झालं? मी घालतो घरी. कपड्याच्या खाली तारा आहे. मग तिथे तारा आहे. तारा? आईजी माझं एक आपण ना अख्खं घर सगळं बघून येऊ. तोपर्यंत घडी घालेल. हा त्याला वेळ लागतो घडी घालायला. बेशिस्त एकदम. होय काय असं म्हणतोस तू? चला सौम्या, घर बघा येते मी. हा परत येईल ना तेव्हा खोली कशी काय एकदम एकदम टकाटक. हा बरोबर. तर लक्षात ठेवचा काय? वहिनी ए रंग्या, सावली वहिनी बाहेर. आता काय करायचं? त्याची परत खोली झाली तर काय करायचं? आउट हाऊस मध्ये नाही थांबता येणार का? ती इथे नाहीये ना. पण अगं आम्ही तिकडे कूलर सेट करू. बस आम्ही नाही, तू एकटाच कर. बरं मी कूलर सेट करतो, पण तू कूल राहा. ठीक आहे चल. आणि हा
जग्गू आजीने जर का परत तुम्हाला शोधलं तर ती परत काठीने मारेल आणि मग मी नाही वाचवू शकणार. ठीक आहे, त्यामुळे चला. ए नाही, थांबा थांब. बबलू चेक कर. अरे आजी काय झालं? पाणी घे, पाणी घे. इथे इथे बस बस इथे बस बस. सगळी अत्तराची बाटली ओतलंस की काय खोलीये? कसलो ठसको गेलो रे, जीव गेलो असतो आता माझं. पाणी घे. घे बाय. काय हा? घे बाय 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 बाय. ह्या नटूचा सामान इतकी माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलंय. कोणाचा आहे या सामान? हा, ह्या पांढऱ्या पालीचा असतला. तुझी बायको आहे. पावडरीवर एवढो खर्च, तेव्हाच पांढरी फटाक दिसता. निळ्या बाबा सांभाळून हो, म्हणजे एकाच दिवशी या चेहऱ्यावरची पावडर उतरात ना तेव्हा फेफरा येत तुका रे. बायलेक बघून घाबरशी भूत बघितल्यासारख्या. आजी मला नटायला आवडतं. गो, तुझ्यापेक्षा ना 100 पावसाळे जास्त बघितले. माका सांगता माका आवडता म्हणून. हे तुमच्यासारखे पोरी ना नुसते नटण्यात आणि मुरडण्यातच, त्याच्यात संसार करू की सरतात. अगो बाई सुंदर कधी दिसता माहिता तुका? कधी जिना आपलो संसार टाप टीप करता, घर कसा अगदी नीट नेटका ठेवता, आणि सगळ्यात महत्वाचा घरातली नात्यातली सगळी माणसांना अशी बांधून ठेवताना, तेव्हा बाई सुंदर दिसता. हा, कळला? डोक्यात शिरला काय? नाही ना? गो, सगळी दळबद्री लक्षणं असत. शिरा पडली तोंडार तुझ्या ती. रे बाबा रंग्या, माका बाहेर घेऊन चल, जीव जातलो माझो. रे निळ्या, खोलीयेत ना ओव्याची धुरी दे बरा काय. आणि नुसती खोलीयेत नाही तर बायलेच्या समोरून पण घेऊन जा. म्हणजे नाकात धूर गेलो ना तर डोक्यात काहीतरी शिरात तरी, नाहीतर दळबद्री लक्षणा. दळबद्री शिरा पडली तोंडात. हो, आणून देऊ. अगं ए, तू मध्ये काय बसलीयस? आधीच एवढं गरम होत आहे, उकडते, आणि तू मध्येच बसलीयस. इकडे बस. कोणाचा फोन आहे? अमृता बहिणींचा. स्पीकरवर टाक. हॅलो सावली, ऐक ना, मला खूप टेन्शन आलंय अगं. त्या जग्गू आजीने ना खूप रानभाज्या आणल्यात आणि मला काहीच कळत नाही कसं करायचं ते. वहिनी मला सांगा, तुम्ही भाज्या निवडून ठेवल्यात का? सावली अगं, तेच कळत नाही ना, काय ठेवायचं काय घ्यायचं. ऐक ना, आणि त्यात रात्री भाज्या नसतील ना जेवताना, तर त्या माझं काय करतील मला काहीच कळत नाहीये. सावली, एक काम करशील का प्लीज? म्हणजे मी बबलू आणि सोहमला पाठवते आणि त्यांना सोय करायला सांगते तुझी यायची खिडकीतून वगैरे. येशील का प्लीज माझ्या मदतीला? हो वहिनी, शेवटी काहीही झालं तरी जग्गू आजींना त्यांच्या आवडीचं जेवण मिळायलाच हवं. थँक्यू. ही माझी खोली आहे.
वा, काय सुरेख खोली सजवली अरे. इल्या इल्या ना अगदी उदबत्तीचं वास दरवळलो. कोकणातल्या घराची आठवण झाली. नाही म्हणजे तसं तू तिळूचं लाडकूच रे, म्हणून तिने ही खोली सजवताना घरंदाज बाईचा हात फिरल्याशिवाय ना खोली इतकी सुंदर दिसूचीच नाही तर. सुरेख सुरेख. बरोबर आहे, सगळी कमाल सावलीचीच आहे. सावली आजी काय पाणी पिना, ताण लागली असेल ना. अरे आत्ताच खाली पाणी पिलं येणार आहे मी. माका ताण लागत ना किंवा पे. हा हो, बाजू को माका बाहेरचा बघूचा, बाजू को माका. अरे माका बघू दे रे. अरे किती सुरेख दिसता रे सगळा. ठरला माझा, माझा ठरला. आता मी या खोलीतच रवतले. आजी तुझ्यासाठी गेस्ट रूम रेडी आहे. हा अरे निळ्या, मी काय हायसर पाहुणी असं काय रे. आजी पण मग सारंग. अरे तो काय, तो खाली झोपात. माका सांग, त्याचा काय लगीन झाला. अरे लगीन झाल्यावर वेगळी खोली लागता. मग नाही, माझा ठरला, मी आता या खोलीतच रवतले. हा होय का नाही रंग्या. काय तू का चालत ना. हो आता काय. चला होल्ड 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 होल्ड. एवढी हेल्थ आलीस. ऐक ना, आपल्याला पटकन भाजी बनवावी लागणार आहे, कारण आजींना 8च्या आत जेवण लागतं. आमरे आत्याली आत्याली. आता रे मेल्यानो, तुम्ही आहे सर काय करतास. ते भाजी कशी बनवते ना ते बघतोय. मेल्या बघू सकाळी त्याच्यात भाजी सुरेखच झालेली असतली. हा सुगंध बघ काय येतात तो भाजीचं. मस्त झालेली असतली रे भाजी. आणि आमरेन केलं म्हणजे काय, अरे तिच्या हातात जादू असा जादू. मग काय सुरेख भाजी गो. प्रमाण एकदम बरोबर. हा काय पण म्हण, तुझ्या हातात जादू असा. काय झाला. चेडू काय आरडला आहे सर. चेडू खया. ते मला शिक्षा आठवली. तू काय सारखी सारखी शिक्षा आठवता काय. धुरीच देतय तुका मी. रे आणि काय रे मेल्या, तू कित्या कारडलस. याची शिक्षा आठवली म्हणून. शिक्षा आठवली तुका. तुका करू शिक्षा. नाही 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 नाही, अगं ते भाजी, तू भाजी आणलीस ना गावावरून, तर आता ती आम्ही खाणार. ते म्हणतात ना, भाजी भाजी मेथीची, भीती आपल्या आजीची नको. काय काय चालला काय अरे तुमचा. बरं तारवान देत, मी ना जाऊन हातपाय जरा धुवून येते, म्हणजे आवरून येतय रे. आजी मी आले तुम्हाला सोडायला. चला. रे तुमच्याकडे काय म्हणतात ते का. फ्रेश होणं. हा ताजता होऊन येते. नाही तर असा करताय ना, हे सरच बसांते. नको ना ग, छोटा तिकडे बाहेर येतो ना मी घेऊन. का अगं छोटा टेबल आहे ना, बाहेर मोठा टेबल आहे. मी तुला असं पंचपक्वान आणून देतो तिकडे. इथे नका. असं म्हणतस. बरा तर मग
काय म्हणतात ता तुमच्या रे? फ्रेश. फ्रेश फ्रेश होऊन येत फ्रेश कुठे गेले? कशाला वरतीस? मला वाटलं गेलीस आजी सोबत. आजी किती डेंजर आहेत. खरंच खूप डेंजर आहे. तू नको घाबरू, तू इकडे